दररोज एक लसणाची पाकळी तुम्ही खाल्ली तर शरीराला त्याचे खूप फायदे होतात हे तुम्हाला माहिती आहे का? सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बोलणार आहोत की दररोज जर तुम्ही लसूण खाल्लं तर ते आरोग्यासाठी किती फायदेदायक असणार आहे. सो हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिकचे फाउंडर सुद्धा आहे. सो लसूण हे प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं आणि आपण जेवणासाठी लसूण वापरतच असतो. पण जेव्हा पण आपण जेवण बनवण्यासाठी लसूण वापरतो तेव्हा त्याला खूप जास्त प्रमाणात शिजवतो आणि जास्त शिजल्यामुळे त्याचे एवढे फायदे आपल्याला होत नाही. पण जर लसूण तुम्ही कच्चा खाल्ला तर त्याचे अधिक प्रमाणात फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात. सो त्यातला पहिला जो फायदा आहे ते म्हणजे आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारतं. सो लसणामध्ये ॲलिसिन नावाचं कंपाऊंड असतं आणि ह्या ॲलिसिनमुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण जे आहे म्हणजे ब्लड सर्क्युलेशन ते व्यवस्थित होतं आणि म्हणूनच हृदयाचे विकार कमी होण्यासाठी याची मदत होते. त्यासोबतच खराब कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी करण्यासाठी सुद्धा लसणाचा फायदा होतो. सो एक हृदय विकार आहे ज्याला आर्टेरिओस्क्लेरोसिस असं म्हणतात. म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक बनतात आणि त्यामुळे काय होतं, रक्त पुरवठा जो आहे हृदयाकडे जाणारा तो खंडित होतो आणि हार्ट अटॅक येऊ शकतो. सो जेव्हा पण तुम्ही लसूण खाता तेव्हा रक्त जे आहे ते पातळ होतं आणि रक्तवाहिन्यांमध्ये बनणारे जे प्लाक्स आहेत ते बनत नाहीत आणि हृदयविकार होण्यापासून जे आहे तुम्ही स्वतःला वाचवू शकता. म्हणूनच हृदयाचं आरोग्य जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं असेल तर तुम्ही एक लसणाची पाकळी दररोज घ्यायला पाहिजे. त्यानंतर दुसरा जो लसणाचा फायदा आहे ते म्हणजे शरीरातील इन्फेक्शन जे आहेत ते कमी करण्यासाठी मदत करतं. सो लसणामध्ये अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत म्हणजे जंतुनाशक. जर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन झालं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर लसूण जे आहे ते हे इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत करतं. आणि त्यासोबत जुना जर एखादा आजार असेल जसं सायनसचं इन्फेक्शन आहे किंवा ब्रॉन्कायटिस आहे, काही रेस्पिरेटरी आजार आहेत, ते कमी करण्यासाठी सुद्धा लसणाचा फायदा होतो. त्यानंतर तुम्हाला स्किनचे काही इन्फेक्शन्स असतील जसं फंगल इन्फेक्शन आहे किंवा स्किनवर बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, ते सुद्धा कमी करण्यासाठी लसणाचा फायदा होतो. तो दररोज जर तुम्ही एक लसूण खाल्लं तर हळूहळू हे इन्फेक्शन्स जे आहेत ते कमी होत जातात आणि काही कालावधीनंतर ते कम्प्लिटली ठीक होतात. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे लिव्हर डिटॉक्स. काय डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी लिव्हर काम करत असतं. तर कधी कधी काय होतं, आपलं डाएट खूपच खराब असेल तर लिव्हर जे आहे ते आपलं कार्य करणं थोडं कमी करतं आणि डिटॉक्सिफिकेशनची जी प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होत नाही. पण जर तुम्ही लसूण रेग्युलरली खाल्लं तर ते लिव्हरला म्हणजे आपल्या यकृताला मदत करतं डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया व्यवस्थित करण्यासाठी. आणि लिव्हरचे फंक्शन्स म्हणजे लिव्हरचे खूप सारे कार्य आहेत. आपल्या हॉर्मोन्सला व्यवस्थित ठेवण्यासाठी, आपली डायजेशनची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित चालण्यासाठी लिव्हर मदत करत असतं. सो जर तुम्ही एक लसणाची पाकळी रोज खाल्ली तर लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशनचं कार्य व्यवस्थित होतं आणि लिव्हरच्या संबंधातील जे काही आजार आहेत ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे इन्फ्लेमेशन म्हणजे शरीरातील सूज कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो. जर तुम्हाला आर्थरायटिस हा त्रास असेल, तुमच्या जॉईंट्समध्ये दुखत असेल किंवा जे काही स्नायू आहेत त्याच्यामध्ये कडकपणा आला असेल, स्नायूंमध्ये दुखत असेल किंवा शरीरामध्ये कुठेही सूज आली असेल तर ती कमी करण्यासाठी सुद्धा लसणाचा फायदा होतो. म्हणजे ओव्हरऑल शरीरातलं पेन आणि सूज कमी करण्यासाठी लसूण जे आहे ते फायदेदायक असू शकतं. म्हणूनच तुम्हाला सुद्धा शरीरामध्ये कुठेही पेन होत असेल तर एक लसणाची पाकळी जरूर खा. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे गट हेल्थ म्हणजे आपल्या पोटाचं किंवा आतड्याची हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा लसणाची मदत होते. तर लसूण हे एक प्रीबायोटिक आहे. आपल्या आतड्यांमध्ये खूप चांगले बॅक्टेरियाज असतात जे आपल्या पचनासाठी, आपल्या न्यूट्रिएंट्सला अब्झॉर्ब करण्यासाठी मदत करत असतात. तर जर हे गट बॅक्टेरिया आहेत त्यांची ग्रोथ व्यवस्थित झाली तर आपली ओव्हरऑल हेल्थ सुद्धा व्यवस्थित राहते. तर लसूण हे प्रीबायोटिक आहे म्हणून जे काही चांगले बॅक्टेरिया आहेत त्यांची ग्रोथ होण्यासाठी त्यामुळे मदत होते. तर ओव्हरऑल तुमच्या पचनाचे विकार कमी होऊ शकतात, डायजेशन इम्प्रूव्ह होऊ शकतं जर तुम्ही एक लसणाची पाकळी रोज खाल्ली तर. त्यानंतर पुढचा जो फायदा आहे ते म्हणजे ब्रेन हेल्थ म्हणजे मेंदूची हेल्थ सुद्धा व्यवस्थित राहण्यासाठी लसणाची मदत होते. तो लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स प्रॉपर्टी असतात म्हणजे आपल्या सेल्सला खराब करण्यासाठी जे काही फ्री रॅडिकल्स आहेत त्यांना कमी करण्यासाठी लसूण जे आहे ते फायदेशीर असतात. म्हणूनच काही ब्रेन रिलेटेड आजार आहेत जसे की अल्झायमर्स, ह्याला एक न्यूरो डिजनरेटिव्ह आजार असंही म्हणतात. सो युजली हा आजार होतो ब्रेनचे सेल्स जे आहेत ते डॅमेज झाल्यामुळे. तर लसूण काय करतं, ब्रेन सेल्सला प्रोटेक्ट करतं आणि म्हणूनच असे मोठे आजार होण्यापासून सुद्धा तुम्ही स्वतःला वाचवू शकता जर तुम्ही लसूण रोज खाल्लं तर. त्यानंतर पुढचा जो फायदा आहे ते म्हणजे कॅन्सर प्रिव्हेन्शन. कॅन्सर हा आजार
होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. सो कॅन्सर सेलची जेव्हा ग्रोथ होत असते ती ग्रोथ थांबवण्यासाठी लसूण फायदेदायक असू शकतं. सो कॅन्सरची ट्रीटमेंट म्हणून तुम्ही हे वापरू शकत नाही, पण कॅन्सरची ग्रोथ जी आहे ती कमी करण्यासाठी किंवा फ्युचरमध्ये कॅन्सर होऊ नये यासाठी तुम्ही लसूण रेग्युलरली घेऊ शकता. सो लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स प्रॉपर्टी असल्यामुळे आपल्या सेल्सला प्रोटेक्ट करतं आणि म्हणूनच कॅन्सरच्या पेशंटच्या वाढीसाठी प्रतिबंध लागतो आणि फ्युचरमध्ये कॅन्सर हा आजार होण्यापासून प्रिव्हेंट करू शकतो. सो एवढे सगळे लसणाचे फायदे आहेत. पण काही लोकांना लसूण घेताना काही काळजी घेणं गरजेचं आहे. जसं जर तुम्हाला हृदयविकार असतील आणि तुम्ही ब्लड थिनर ही औषधं घेत असाल तर तुम्ही लसूण घेणं अवॉइड केलं पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने लसूण घेऊ शकता. कारण लसूण सुद्धा हे ब्लड थिनरचं काम करतं आणि तुम्ही ऑलरेडी जर ब्लड थिनर ही औषधं घेत असाल तर शरीरामध्ये ब्लिडिंग होऊ शकते. म्हणूनच तुम्ही कसं आणि किती लसूण खाल्लं पाहिजे ह्याचा सल्ला तुम्ही तुमच्या कार्डिओलॉजिस्ट किंवा तुमच्या डॉक्टरकडनं घ्या. त्यानंतर काही जणांना गॅस्ट्रायटिस किंवा आतड्याचे विकार असतील तर त्यांनी सुद्धा लसूण घेणं अवॉइड केलं पाहिजे. कधी कधी काय होतं, ऍसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रायटिसचे त्रास वाढू शकतात, म्हणून तुम्ही लसूण खाणं अवॉइड केलं पाहिजे. पण ज्यांनाही हे त्रास नसतील त्यांनी एक लसणाची पाकळी रेग्युलरली नक्की खायला पाहिजे. सो लसूण कसा खावा, तर लसणाची एक पाकळी तुम्ही सकाळी एम्प्टी स्टमक म्हणजे उपाशी पोटी खाऊ शकता किंवा तुमच्या सॅलडवर लसूण हे क्रश करून म्हणजे बारीक करून तुम्ही टाकून ते खाऊ शकता. किंवा तुम्हाला जर लसणाची टेस्ट अशीच आवडत नसेल किंवा तसं खाणं आवडत नसेल तर लसणाचे काही सप्लिमेंट सुद्धा मिळतात, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे लसूण जे आहे ते तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये नक्की ऍड करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.